भारताच्या इतिहासामध्ये तसंच जगामध्ये एक कोरोना संकट हे जगाला भेडसावत होतं आणि त्याच वेळेस जे काही प्रताप उघडे झालेत पण ते काही दबले होते. पण आता एक व्हायरल कॉल रेकॉर्डिंग बाहेर आले. ते कॉल रेकॉर्डिंग ऐकलं तर कोरोना काळामधील एकूणच सगळ्या अ, वातावरणावर एक मोठं प्रश्नचिन्ह या ठिकाणी उभं राहतं. हे फक्त लातूरमध्ये घडले का? का हे पूर्ण भारतामध्ये असंच चाललं होतं? डॉक्टराला लोक देव मानतात. डॉक्टरांना लोकांनी देवाचा जो दर्जा असतो दिलेला असतो. डॉक्टर हे भगवान आहेत कारण देव आणि डॉक्टर दोघंही माणसाला जीवनदान देतात. मग हेच जीवनदान देणारे जीवन घेऊ शकतात यावरती प्रथमतः विश्वासच बसत नाही. पण मित्रांनो आपल्याला एक अशाच एका वेगळ्या विषयावरती आज बोलायचं आहे. तो विषय असा आहे, कोरोना काळामध्ये कोणी खिचड्या चोरल्या, खिचड्या घोटाळ्या केले. आपल्याला या विषयावरती आज बोलायचं नाही. आज ह्या गोष्टीवरती बोलायचं आहे की माणसाचा देह दवाखान्यासाठी फक्त एक लॅबोरेटरी आहे का? एक प्रयोगशाळा आहे का? अनेक माणसाची बॉडी फक्त ते एक घटक आहे का त्या प्रयोगामध्ये? आपल्याला आज या विषयावरती बोलायचं. कोरोनामध्ये लोकांना जगायचं कसं, जीवन काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी कोरोनानं शिकवून दिल्या. कोरोनामध्ये माणसं हे घरामध्ये कोंडले गेले आणि प्राणीही हा निसर्गाचा आनंद घेत प्राणी हे मुक्त होते आणि त्यावेळेस जो पॉप्युलेशनचा जो रेट आहे तो बिलकुल कमी होता. एकीकडे कोरोनानं लोकांना चांगल्या सबक दिल्या, चांगली शिक्षा दिली. मग या ठिकाणी त्या पिरियडमध्ये हे दुनिया म्हणा किंवा हे जग काही क्षण थांबलंच होतं जणू प्रगती वगैरे. पण एक असा प्रसंग घडलाय तो लातूर जिल्ह्यामधील उदगीर तालुक्यामध्ये. कोरोनामध्ये लोकांना ज्या वेळेस कोरोनाची लागण झाली हे समजल्यानंतर जे भीतीचं वातावरण लोकांमध्ये होत होतं त्यावेळेस काही लोक घाबरूनच अटॅक येऊन त्यावेळेस मरण पावले. काही लोकांनी असंच त्यांना मरण पत्करावं लागलं. आणि ते दहशत ती भीती खूप होते. त्यावेळेस अनेक किस्से समोर आले होते. त्यामध्ये डॉक्टरांनी कशी लूट केली पेशंटची कोरोना आहे सांगून, त्या इंजेक्शनचे रेट आवके भाव घेतले, ह्या गोष्टी समोर आल्या होत्या. पण आता एक अशी रेकॉर्डिंग आली समोर, ती रेकॉर्डिंग जर बघितली आणि त्या दवाखान्यामध्ये ज्या लोकांचे नातेवाईक मरण पावलेले असतील त्या लोकांवरती नेमकं आता काय बितत असेल. त्यांना हेच वाटत असेल की आपण आपल्या आप्तांचा म्हणजेच आपल्या आईवडिलांचा भावा बहिणीचा आपण स्वतः खून केलाय अशी भावना त्यांच्यामध्ये नक्कीच होऊ शकते. पण मित्रांनो काय झालं, काय कोरोनामध्ये ज्या वेळेस जे सेंटर उभारले होते, कोविड सेंटर उभारले होते, तर लोकांना काय माणसाच्या प्रवाहापासून त्यांना वेगळं ठेवलं, त्याला क्वारंटाईन केलं आणि जे काही कोरोना रुग्ण आहे, जे काही पॉझिटिव्ह आले त्या लोकांना त्यांनी कोविड सेंटरला दाखल केलं होतं. असेच कोविड सेंटर प्रत्येक शहरामध्ये उभारले होते. मग उदगीरमध्ये आज दोन डॉक्टरांचा संवाद असा आहे मित्रांनो. आपण तो प्रथमतः संवाद ऐकून घेऊ. तुम्ही हे रेकॉर्डिंग पहिलं ऐकून घ्या. हा अरे ते प्रत्येकाला टाक ना. टाकलोय की कुणाला पाहिजे ग्रुपवर टाकलं. उदगीर कोविड हॉस्पिटल उदगीर सगळ्याला टाकलंय, सगळ्याकडे गेले ते. ओके. हा तिथं तर आता गोड बोलायला सर माझं कधी मला सर म्हणू नको बा म्हणलं, तू सर आहेस म्हणलं. नाही नाही त्याचं नसेल आता तुझं नाव बघ की तुझ्याकडे. हो ना. नाही माझ्याकडनं त्याला तिकडे टाकते ना गव्हर्नमेंट आपल्याकडे. हा जाऊ दे तिकडे त्याला जवळ पडते. जाऊ दे मोठे काल कुलकर्णी म्हणलो एवढे माणसं हे टाकून ते कुठे टाकायचे तुम्ही सेट करतो. कुलकर्णी टाईप केलंय आणि कोविड हॉस्पिटल ग्रुपवर टाकलोय मी आणि तुम्हाला तिघाला टाकलोय. आतुरे तुला आणि ह्याला महेंद्रकरला. बरोबर ओके. हा बोलून घेऊन राहून घ्या. पेशंट काढायचं बघ थोडं. काय ओटो कॉन्सन्ट्रेटर रिकामे आहेत का काही? नाही एक बी नाही. दोन आहेत वाटतं. दोन दोन पेशंट आहेत. एक गाडीत आहे. गाडीत ओटो नाही ना. हा शिफ्ट करताना अवघड व्हायला म्हणून गाडीत लावले एक मी. अरे मध्ये कुणाला जाऊ देऊ नको. ते जाय मला मारू टाकी काय मला तुला सवय बघ तुला गरज करायची. मध्ये पाठवले एवढं मोठं ओटू जातो ते दायमीला. जाऊ दे मारू दे. नाही बंद केलं. घे ना. अरे कमी केलं रात्री.
उठत नाही आता. 2 लिटरवर आणले सगळ्याला. बघा कमी करा, मागू नका आम्हाला काय. हो. कोरोनामध्ये ऑक्सिजनची कमतरतेमुळे अनेक डॉक्टर किंवा अनेक जे दवाखाने आहेत ते दुसऱ्या दवाखाने रेफर करायचे. तिथे झालं असं दुहेरीमध्ये शशिकांत देशपांडे यांचं एक कोविड सेंटर होतं आणि शशिकांत डांगे यांचं एक कोविड सेंटर होतं. मग शशिकांत देशपांडेकडे कोविड पेशंट हे वाढायचे आणि त्यावेळेस त्या लोकांना ऑक्सिजन असेल किंवा बेड सुविधा असेल ते उपलब्ध होत नव्हत्या. म्हणून त्यांनी त्यांचे मित्र शशिकांत डांगे यांना फोन केला आणि त्यांना फोन करून विचारणा केली की आमच्याकडे आता बेड अवेलेबल नाहीत, तुमच्याकडे मी पेशंट रेफर करतो, तुमच्याकडे ते सोय आहे का, तुमच्याकडे पेशंट पाठवायचे आहेत कारण आमच्याकडे गैरसोय होते. मग त्यानंतर जो काही सल्ला दिलेला आहे शशिकांत डांगेंनी तो सल्ला खूप खतरनाक आहे आणि खूप मन हिरवळून टाकणार आहे. बघा, ऑक्सिजन पुरवठा जो आहे तुमच्याकडे भरपूर आहे, तुम्ही यावरती भरपूर खर्च करता, तुम्ही पेशंटची काळजी घेता आणि तुमचा खर्च पण खूप वाढतोय. तुमच्याकडचे जे म्हातारे पेशंट्स आहेत तुम्ही त्यांना मारून टाका. म्हणजे आमच्याकडे पण बेड नाहीत, तुम्ही ह्या लोकांवरती खर्च भरपूर करताय ऑक्सिजनचा, मेडिसिनचा, ते बेडचा. तुम्ही अशा लोकांना जे म्हातारे आहेत त्या लोकांना मारून टाका. ज्या लोकांकडे आपण भगवान किंवा देव म्हणून पाहतो, ज्या लोकांना आपण देवच मानतो, डोळे झाकून देतील ते मेडिसिन आपण एकही प्रश्न न विचारता खातो, कुठले असो. आपण कुठलंही ट्रीटमेंट डॉक्टरांना उलट न विचारता डोळे मिटून ट्रीटमेंट घेतो. आपल्या लहान लेकरापासून ते बालवृद्धापर्यंत आपण डॉक्टरला एकही प्रश्न विचारत नाही. पण ज्यावेळेस डॉक्टरांचा असा चेहरा समोर येतो, मी प्रत्येक डॉक्टरावरती ब्लेम करत नाही, समाजामध्ये काही चांगले डॉक्टरही आहेत, पण ज्यावेळेस अशा डॉक्टरांचा चेहरा समोर येतो त्यावेळेस त्या व्यवस्थेवरचा, त्या पदावरचा आपोआप विश्वास मित्रांनो उडून जातो. काही गोष्टी माध्यमातून पुढे आल्या, काही गोष्टी पिक्चरमधनं पुढे आणायचा प्रयत्न केलाय आणि काही गोष्टी अशा समोर येतात. मग यावेळेस तुम्ही एक लहानसा विचार करा, त्या रुग्णालयामध्ये जर तुमचा एखादा आप्त जवळचा एखादा व्यक्ती जर कोरोना काळामध्ये जर मरण पावला असेल, त्यावेळेस तुम्हाला हा व्हिडिओ पाहून वाटणार नाही का की आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तींची ह्या लोकांनी हत्या केली म्हणून? होय, ते ट्रीटमेंट नव्हतं, ते हत्याच होती. फक्त 4 प्लॅस्टिकच्या तुकडे कमवण्यासाठी केलेली ही लाचारी होती, हा हरामखोरपणा होता. या लोकांनी त्या काळामध्ये लोकांना आधार द्यायचा सोडून या लोकांनी मड्यावरचं लोणी खाल्लंय, या ठिकाणी आपल्याला उघडपणे बोलता येईल. तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच कळवा आणि जास्तीत जास्त मित्रांनो व्हिडिओ हा शेअर करा. नमस्कार.